लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे रामनवमीनिमित्त गुरुजी घरी आलेले असतात. आता गुरुजी आल्यानंतर सर्व काही यथासांग पद्धतीने ते इथे पूजाला सुरुवात करत असतात. सर्वजण व्यवस्थित गुरुजींच्या पाठी मंत्र बोलत असतात आणि रामाचा पाळणासुद्धा आता म्हणायचा असतो आणि त्याचीच आता वेळ आलेली असते. गुरुजींनी मंत्रोपचाराद्वारे ही रामाची पूजा करून घेतलेली असते आणि ही पूजा केल्यानंतर आता सर्वांना आनंद होतो. खरं तर अजून काव्या बाहेर आलेली नसते आणि मानिनीचं लक्ष सगळं काव्याकडे असते की काव्या आणखी कशी आली नाही म्हणून. आता गुरुजी म्हणत असतात, तुम्ही कोणीही एक जण येऊन पाळणा म्हणा. तेवढ्यातच आता काव्या कशी आली नाही, काव्या ये लवकर, असा मानिनी आवाज देत असते. आता काव्याला तो विषय आठवत असतो जेव्हा तिला अनिशा म्हटली होती की ह्या हातामध्ये तू हिरवा चुडा घालून बसली आहेस, त्या हातामध्ये तू IASचं पुस्तक कधी काळी घ्यायचीस आणि आज हे सगळं काही अशा पद्धतीने आहे, असं ती आता इथे म्हणत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर इकडे खरं तर आता लगेचच जी रेखा आहे तीसुद्धा असते आणि रेखा म्हणत असते, मी काय म्हणते नंदिनी, ऐक ना, तुलासुद्धा पाळणा खूप छान म्हणता येतो, मग रामाचा पाळणा तूसुद्धा म्हणतेस का, असं ती बोलत असते. त्याच वेळेला आता रामाचा पाळणा तू म्हणतेस का असं म्हटल्यानंतर खरं तर मानिनीला काव्याकडून रामाचा पाळणा म्हणून घ्यायचा असतो आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही नाही, काहीही हरकत नाही, खरं तर आज काव्याने पाळणा म्हणावा अशी माझीसुद्धा इच्छा आहे, काहीच हरकत नाही, काव्यालाच पाळणा म्हणू द्या, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे पार्थ म्हणत असतो, मी काव्याला घेऊन येतो आणि तो लगेचच आता काव्याला बोलवण्यासाठी तिच्या खोलीकडे जातो. आता खोलीकडे गेल्यानंतर काव्या ही तयार होऊन असते, पण पार्थ म्हणत असतो, काय झाले काव्या, तुम्ही अजून इथेच आहात, तुम्ही बाहेर आलेला नाही आहात, सगळं ठीक आहे ना, तुमची तब्येत बरी आहे ना. त्यावर काव्या म्हणत असते, पार्थ, आपलं बोलणं अर्धवटच राहतंय, मला तुमच्याशी फार महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या, तुम्ही वेड्या आहात का, आत्ता बाहेर चला, पूजा वगैरे झाली ना तर मग आपण निवांत बोलूया ना, आत्ता तुम्ही माझ्यासोबत बाहेर चला, असं तो म्हणत असतो. तेव्हा काव्या म्हणते, नाही नाही पार्थ, मला आत्ताच तुमच्याशी बोलायचं आहे, प्लीज थांबा ना, तुम्ही समजून घ्या ना. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या, काय चाललं आहे तुमचं, तुम्ही वेड्या आहात का, हे बघा, एकदा गुरुजी गेले ना आणि त्यानंतर बाहेरची पूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ना तर मग आपण बोलूया ना, आणि काय बोलायचं आहे तुम्हाला. त्यावर काव्या म्हणत असते, पार्थ, तुम्ही मला एवढ्या हलक्यात का बरं घेताय. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही काव्या, असं काही नाही आहे, आणि काय बोलायचं आहे. त्यावर ती म्हणत असते, पार्थ, आपलं रात्रीचं बोलणं ते तसंच राहिलं आहे हो, आणि तेच मला बोलायचं आहे, असं ती बोलत असते. त्यावर पार्थ म्हणत असतो, हे बघा काव्या, आत्ता ती वेळ नाही आहे बोलण्याची, आपण नंतर ह्या सर्व गोष्टी बोलूयात ना, प्लीज आत्ता बाहेर जाणं खूप गरजेचं आहे. तेव्हा काव्या लगेचच आता तिथे बसते आणि बसल्यानंतर तिला गरगरल्यासारखं होतं, चक्कर आल्यासारखे होत असते. तर आता इकडे पार्थ तिला पाणी देत असतो, पण काव्या म्हणत असते, नाही नकोय मला पाणी वगैरे काहीच नकोय. तेव्हा पार्थ आता पुन्हा तिला म्हणत असतो, काव्या, हे बघा, सगळं ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला त्रास होतोय का काही, जर त्रास होत असेल ना तर तुम्ही आराम करा. त्यावर आता इकडे काव्या म्हणत असते, हो पार्थ, मला त्रासच होतोय, पण मला ह्या प्रेग्नेन्सीचा त्रास होतोय, मला नकोय ही प्रेग्नेन्सी, मला नकोय हे बाळ, असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, काय चाललंय काव्या तुमचं, वेड्या आहात का तुम्ही, असं कसं बोलू शकता तुम्ही. त्यावर काव्या म्हणत असते, देशमुख, तुम्हाला समजत नाही का. त्यावर इकडे आता सगळे जर म्हणत असतात, काव्या आणखी कशी आली नाही, काव्या आणखी कशी आली नाही. तेव्हा मानिनी म्हणत असते, एक मिनिट, मी जाऊन बोलून घेऊन येते. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे वसू म्हणत असते, मानिनी तू बस, मी घेऊन येते काव्याला. आता वसू काव्याला घेण्यासाठी तिच्या खोलीकडे जाते आणि तिच्या खोलीकडे गेल्यानंतर ह्या दोघांची चर्चा आतमध्ये सुरू असते. आता ह्या दोघांची चर्चा आतमध्ये सुरू असताना आपण पाहतो की लगेचच इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, हे बघा काव्या. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही देशमुख, तुम्हाला माझी ना अवस्था समजतच नाही आहे. हे बघा, मी खूप जास्त अस्वस्थ आहे, मला खूप जास्त दमल्यासारखं होतं आहे हो.
त्यावर मी थकली हो पार्थ असं ती म्हणत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, असं काय करताय काव्या, बाहेर सगळेजण थांबलेत ना, मग बाहेर सगळेजण थांबलेत, आपण पाळणा वगैरे म्हटलं ना तर मग लगेचच तुम्ही या आणि आराम करा ना. तेवढ्यातच वसू दरवाजाला कान देऊनच सगळं त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्ही थोडा वेळ आराम करा. तेव्हा काव्या म्हणत असते, हो मी थोडा वेळ आराम करते आणि त्यानंतर मी परत येते. असं म्हटल्यानंतर आता पार्थ म्हणत असतो, ठीक आहे. आता पार्थ तर बाहेर जातो. पार्थ बाहेर गेल्यानंतर इकडे वसूसुद्धा लगेचच तिथून कल्टी मारते. आता वसू तर निघून गेलेली असते आणि वसू निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे काय झालं, वसू आत्या येत आहेत ना ती दोघं, हो हो येत आहेत ना, असं म्हणून आता पार्थ एकटाच बाहेर येतो. तेव्हा मानिनी त्याला विचारते, अरे पार्थ काय झाले, काव्या कुठे आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, आगाई त्यांना ना थोडासा अस्वस्थपणा आला आहे, त्यांना थोडासा त्रास होतोय. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, हो रे, हे सगळं ह्या दिवसामध्ये होतच असतं, असू देत. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच सगळेजण नंदिनीला म्हणत असतात, नंदिनीबाई आज तर तुझ्याच नशिबात आहे पाळणा म्हणायचं, म्हण तू पाळणा म्हण. असं म्हणून आता शेवटी नंदिनीलाच पाळणा म्हणायला सांगत असतात. म्हणजे त्याचं काय ना, काव्याच्या नशिबात नाही आहे बहुतेक पाळणा म्हणायचं. बोल नंदिनी, तूच आजचा हा पाळणा बोल, असं आता इकडे सगळेजण म्हणत असतात. तेव्हा नंदिनी आता लगेचच पुढे येते आणि नंदिनी पुढे आल्यानंतर ती पाहते तर काय, आता इकडे सगळेजण पाळणा म्हणायला सुरुवात करत असतात. आणि त्याच वेळेला नंदिनीच्या बाजूला जो काही जीवा आहे तो जीवासुद्धा गुरुजींच्या सांगण्यावरून तिथे येऊन बसतो आणि नंदिनी आता रामाचा पाळणा गायला सुरुवात करत असते. खरं तर आता सगळेजण एकच गोष्ट बोलत असतात आणि ती म्हणजेच की बहुतेक नंदिनीच्याच नशिबात आहे की इथे रामाचा पाळणा तिच्याच हातून व्हावा आणि तिनेच रामाचा पाळणा म्हणावा, असं बहुतेक आज रामाचीच इच्छा आहे. नंदिनी एकाग्रतेने आणि त्याचबरोबर अक्षरशः मनोभावे देवाकडे प्रार्थना करत असते आणि हा पाळणा मनातूनच म्हणत असते. जीवासुद्धा तिला साथ देत असतो. जसे जसे नंदिनीच्या तोंडून शब्द बाहेर पडत असतात तसं तसं जीवा हा खूप जास्त इमोशनल होऊ लागलेला असतो. नंदिनीसुद्धा आता खूपच जास्त इमोशनल होते आणि नंदिनीसुद्धा इमोशनल झाल्यानंतर आता ती शेवटी पाळणा गातच असते. इकडे आता वसूला तर आनंद झालेला असतो, कारण वसूने इकडे बोलणं जे ऐकलेलं असतं आणि वसूने जे बोलणं ऐकलेलं असतं त्या बोलण्यामुळे आता तिला आनंद होतो. आणि त्यानंतर इकडे पाळण्याचे जे काही बोल आहेत ते काव्याच्या कानावर पडू लागतात. काव्याच्या कानावर हे बोल पडू लागल्यानंतर आपण आता पाहतो की इकडे काव्याला खूप जास्त त्रास होत असतो. तिला खरं तर बाळ हवं असतं, पण अनिशाने तिची कानउघडणी केलेली असते आणि अनिशाने जेव्हापासून तिची कानउघडणी केलेली आहे तेव्हापासून आता काव्याचं एकच म्हणणं असतं आणि ते म्हणजेच की मला हे बाळ नको आहे. कारण हे बाळाला जर मी जन्म देत राहिले तर मग खूप मोठा प्रॉब्लेमसुद्धा इथे होऊ शकतो, असंच तिचं म्हणणं असतं. आणि त्याचमुळे ती इकडे आता ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने करत असते. तर आता इकडे आपण पाहतो की पाळणासुद्धा म्हणून झालेला असतो. जेव्हा पाळणा म्हणून होतो तेव्हा गुरुजी म्हणत असतात, चला आता पाळणासुद्धा म्हणून झालेला आहे, सर्वांनी एकमेकांना प्रसाद द्या. आणि सगळेजण गुरुजींना नमस्कार करतात. आता सर्वजण गुरुजींना नमस्कार केल्यानंतर इकडे आपण पाहतो की जीवा म्हणत असतो, गुरुजी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, काय झालेलं आहे, काय बोलायचं आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात, मला माझ्या बाळाबद्दल तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, म्हणजे मला बाळ हे होईल ना. त्यावर गुरुजी म्हणत असतात, हे बघ जीवा, सगळं वेळेवर सोडून दे, काळजी करू नकोस. तर आता आपण पाहतो की पार्थने आणि त्याचबरोबर इकडे जीवाने सुद्धा नमस्कार केलेला असतो आणि त्यानंतर नंदिनी आणि सोबतच काव्या ह्या दोघीजणी नमस्कार करायला येतात. त्याच वेळेला गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात आणि म्हणत असतात की आत्तापर्यंत जशा पद्धतीने सगळं काही वाटून घेत आलेलं आहात तसंच यापुढे सुद्धा सगळं काही वाटून घ्या. त्यावर काव्या म्हणत असते, गुरुजी नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे, नेमकं मी काय वाटून घ्यायचं आहे. तेवढ्यातच गुरुजी म्हणतात, म्हणजे ऊन सावली, सुख दुःख, आनंद ह्या सगळ्या गोष्टी एकमेकींसोबत आत्तापर्यंत वाटून घेत आलेला आहात ना, तसंच इथून पुढे सुद्धा वाटत घ्या. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, हो गुरुजी, अर्थात, आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही सख्ख्या बहिणी आहोत आणि आम्ही सख्ख्या आणि चांगल्या मैत्रिणीसुद्धा आहोत.
तेव्हा गुरुजी म्हणत असतात, काव्या मी तुझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणलेली आहे. असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे गुरुजी काव्याच्या हातामध्ये आणलेली भेटवस्तू देतात आणि तिला सांगत असतात, एक गोष्ट लक्षात ठेव काव्या, ह्या भेटवस्तूमुळे तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. असं म्हणून आता गुरुजींनी दिलेली ती भेटवस्तू आता पॅक केलेली असते आणि काव्या आता ती भेटवस्तू हातामध्ये घेत असते. तर आता गुरुजी सगळ्यांना नमस्कार म्हणून तिथून निघून जात असतात. आता ही भेटवस्तू नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी काव्या खोलीत जाते. आता काव्याच्या हातामध्ये ती भेटवस्तू तर नसते, पण तिने IASचं पुस्तक हातामध्ये घेऊन अभ्यासाला बसलेली असते. तेवढ्यातच पार्थ तिथे येतो आणि पार्थ स्वतःच गुरुजींनी दिलेली भेटवस्तू ओपन करून पाहतो आणि गुरुजींनी दिलेली भेटवस्तू ओपन करून पाहिल्यानंतर आता ते गर्भसंस्काराचं पुस्तक असतं आणि गर्भसंस्काराचं पुस्तक असल्या कारणाने पार्थ आता म्हणत असतो, अरे वा काव्या, हे काय आहे? म्हणजे हे गर्भसंस्काराचं पुस्तक आणि तुम्हाला दिलं आहे? अरे बाप रे बाप, म्हणजे आता हे वाचणं गरजेचं आहे, असं आता इकडे पार्थ म्हणत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी पार्थने बोलल्याबरोबर आपण पाहतो की इकडे पार्थ तिच्या हातामध्ये असलेलं IASचं पुस्तक काढून घेतो आणि तिच्या हातामध्ये हे जे काही गर्भसंस्काराचं पुस्तक आहे ते पुस्तक तो तिच्या हातामध्ये ठेवतो आणि तेव्हा काव्या म्हणते, देशमुख तुम्ही हे काय करताय? त्यावर तो म्हणत असतो, काय करताय म्हणजे? अगदीच बरोबर करतोय, काय चुकीचं करतोय? काहीही चुकीचं करत नाही. असं म्हटल्यानंतर आता काव्या म्हणत असते, देशमुख अहो मला अभ्यास करायचा आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, आलंय माझ्या ते लक्षात, तुम्हाला अभ्यास तर करायचंच आहे, पण अभ्यास काय होतच राहील, पण आत्ता हे करणं खूप जास्त गरजेचं आहे की नाही? आत्ता गुरुजींनी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिलेली आहेत की नाही? मग मला सांगा, तुम्हाला जर गुरुजींनी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिलेली आहेत तर मग तुम्ही ते IASचं पुस्तक का बरं वाचताय? तुम्ही हे गर्भसंस्काराचं पुस्तक वाचलं पाहिजे की नाही? त्यावर लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, हे बघा पार्थ, मी काय म्हणते ते तुम्ही ऐकून घ्या ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यावर काव्या म्हणत असते, आता उठून उभी राहते आणि म्हणते, पार्थ मी खूप कन्फ्यूज आहे हो. तेव्हा पार्थ म्हणतो, आतासुद्धा का काय झालेलं आहे? त्यावर काव्या म्हणत असते, तुम्हाला कळत कसं नाही? हे बघा मी ह्या बाळाच्या बाबतीत खूप जास्त कन्फ्यूज आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, हे बघा काव्या, असं करू नका. हे बघा कधी ना कधी बाळ होऊ द्यायचंच आहे ना. आणि त्यावर काव्या म्हणत असते, हो मान्य आहे, कधी ना कधी बाळ होऊ द्यायचं आहे, पण आत्ता ती व्यवस्थित वेळ नाही आहे. मग वेळ कधी येणार आहे काव्या? अहो मला सांगा, आता तर तुम्ही IASसुद्धा नाही आहात. जर तुम्ही IAS असता तर गोष्ट वेगळी होती आणि आत्ता IAS नाही आहेत, फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही बाळ नको म्हणताय. मग IAS झाल्याच्या नंतर तर तुमचं ट्रेनिंग, ह्या त्या गोष्टी, तुमचं ट्रान्सफर, ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही तेव्हासुद्धा म्हणाल की मी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बाळाचा विचार कधी करू? मग मला सांगा, आत्ता बाळाची योग्य वेळ नाही तर कधी योग्य वेळ आहे? त्यावर काव्या म्हणत असते, देशमुख मला ते सगळं समजतंय हो, पण मला सांगा, बाळ आल्यानंतर त्याची काळजी घेणं, त्याचं खाणं पिणं, त्याची औषधं, त्याची दुखणी आणि त्याला रात्री अपरात्री भूक लागणं, त्याने अवेळी उठणं, त्यानंतर जागरणं, आणि त्यामुळे माझा अभ्यास होणार आहे का पार्थ? नाही होणार ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या हे सगळं मला समजतंय, पण मग मला सांगा, बाळ कधी काही म्हातारपणात होऊ द्यायचं आहे का होऊच द्यायचं नाही आहे? त्यावर काव्या म्हणत असते, तसं नाही आहे पार्थ, पण मला असं वाटतं आहे की आत्ता बाळ होऊ न देणं ही योग्य वेळ नाही आहे. प्लीज तुम्ही मला थोडंसं समजून घेत नाही आहेत. पार्थ आत्तापर्यंत तुम्ही मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करत आलेला आहात, पण आत्ता तुम्ही मला कोणत्याच गोष्टी सपोर्ट करत नाही आहात. तुम्ही बदलला आहेत पार्थ. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही काव्या, मी तोच पार्थ आहे, पण मला असं वाटतं आहे की तुम्ही बदलला आहेत. त्यावर काव्या म्हणत असते, नाही देशमुख, तुम्हाला असं का वाटतं आहे की मी बदलले? त्यावर पार्थ म्हणत असतो, मग काय, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत हल्ली आर्ग्युमेंट करायला लागलेला आहात. मी तुम्हाला सांगतोय काय आणि तुम्ही बोलताय काय? हे बघा काव्या, आत्ता बाळ या जगात येणं फार गरजेचं आहे आणि उशीर झाला आहे. वाईट परिणाम व्हायला नको आहे झोपेच्या वेळेला बाळावर. प्लीज आत्ता झोपा, आपण सकाळी बोलूया. त्यावर काव्या म्हणत असते, नाही मला झोपायचं नाही आहे, मला अभ्यास करायचा आहे. असं म्हटल्याबरोबर आता पार्थ मात्र काव्याला इग्नोर करत असतो. तो तिच्याशी काहीच बोलत नाही आणि त्यानंतर काव्या पुस्तक घेते, खोलीच्या बाहेर पडते. मग आता पार्थ रागानेच खोलीचा दरवाजा बंद करतो आणि आतून कडी लावून घेतो. आता काव्या बाहेर आलेली असते आणि पाठीमागे वळून पाहते तर काय,
पार्थने दरवाजा खाडकन बंद केलेला असतो. अशा पद्धतीने पार्थ आणि काव्यामध्ये भांडण झालेलं असतं. तर आता इकडे संध्याकाळचीच वेळ असते. आता रम्या आणि वसू ह्या खोलीमध्ये असतात. आता रम्या धावतच खोलीमध्ये जाते आणि खोलीमध्ये गेल्यानंतर ती वसूला म्हणत असते, आई आई आई, तुला एक आनंदाची गोष्ट सांगायची. मी इथे नव्हते तेव्हा मला काव्याच्या प्रेग्नेन्सीबद्दल कळलं आणि मला तेव्हा खूप राग आला होता, माझी चिडचिड झाली होती. पण आई, तुला एक गोष्ट सांगू का? तेव्हा ती म्हणत असते, काय आणि कोणती गोष्ट? आई, तुला सांगू, आत्ता ना मी खालून येत होते त्यावेळेस पार्थाने काव्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं. काय? हो, कारण तुला सांगू का, पार्थला बाळ हवंय पण काव्याला बाळ नकोय आणि त्यामुळे त्या दोघांचं भांडण झालेलं आहे. काव्याचं असं म्हणणं आहे की पार्थ तिला समजूनच घेत नाही. त्यावर मानिनी वसू म्हणत असते, अगं हो, हे तर मी सुद्धा मगाशी रामनवमीच्या पूजेच्या वेळेस ऐकलेलं आहे. त्यावर आता रम्या म्हणत असते, आई, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? काव्या माझी फार चांगली आणि जवळची मैत्रीण झाली आणि तुला एक गोष्ट आठवते का? बघ, मध्यंतरी मी त्यांची गुणमिलन पत्रिका बनवली होती आणि तेव्हा वसूला तो भूतकाळ आठवतो की रम्याने पार्थ आणि काव्याची गुणमिलन पत्रिका बनवलेली होती आणि त्यामध्ये तिने असं स्पष्टपणे लिहिलं होतं की ह्या दोघांचे गुण आणि पत्रिका जुळत नाही. त्यावर वसू म्हणत असते, हो गं रम्या, मला ते सगळं काही आठवलं. त्यावर आता रम्या म्हणत असते, आठवलंय ना आई तुला? मग आता मी तोच फॉर्म्युला वापरणार आहे. मग आता काव्याला बाळ नकोय ना, मग मी तिच्या कानामध्ये अशा काही गोष्टी घालणार आहे ना की ती काय करणार आहेस रम्या तू? आई, चिल ग जरा, चिल. आता बघ मी काय करते. तर पार्थला बाळ हवंय आणि काव्याला बाळ नकोय. मग आता मी काव्याला असं काही मनात भरवणार आहे ना की त्यानंतर ती बाळाचा विचार करणं सोडूनच देईल आणि त्यानंतर पार्थ आणि काव्यामध्ये एवढे भांडणं लागतील की काव्यार्थ हे वेगळं होण्यापासून कोणीही वाचवणार नाही आणि तिथून पुढे सुरू होणार आहे तो म्हणजेच की रम्यार्थचा प्रवास. असं आता इकडे ती बोलते आणि त्यानंतर आता वसू तिला विचारते, अगं पण काय करणार आहे तेच तरी सांग ना गं रम्या, असं काय करतेस? पण रम्या म्हणत असते, नाही, ते सिक्रेट आहे. असं म्हटल्यानंतर आता ती तिथून निघून जाते. आता इकडे संध्याकाळी नंदिनी देवासमोर उभी राहिलेली असते. दिवा इथे विजत आलेला असतो, त्यामध्ये तेल घालते आणि दिवा पेटवते आणि देवाकडे नमस्कार करते. तेवढ्यातच आता जीवा तिच्या पाठी येऊन उभा राहतो आणि तो तिच्याकडे बघतच असतो. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, काय चाललंय जीवा, तुम्ही माझ्याकडे का पाहताय? त्यावर जीवा म्हणत असतो, तुझ्यातच मला देव दिसतोय. असं म्हणून नंदिनी म्हणते, काही आहे जीवा, पण खरंच सांगू का, मी आज ना रामनवमीला एवढा सकाळी उत्साह दाखवला, एवढ्या सगळ्या गोष्टी मी करते, मी हे करते, मी ते करते म्हटलं, पण ऐन वेळेला पाळणा घालताना मला खूप जास्त मी भावनिक झाले होते, इमोशनल झाले होते. खरं तर एका पॉईंटला असं वाटलं की मी खचून गेले होते व जीवा, मी हरल्यासारखं मला वाटत होतं. त्यावर जीवा म्हणत असतो, एक मिनिट नंदिनी, काहीही काय बोलतेस? हे बघ, अजिबात अशा पद्धतीचा विचार करू नकोस. आता नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा की आपण आई बाबा होणार आहोत. लवकरच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा गोडगोंडस बाळ येणार आहे आणि तू अशी खचून गेलेली मला आवडणार नाही, समजलं? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो जीवा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मग आता आज जीवा म्हणत असतो, मग सकाळी म्हटली होतीस ना डॉक्टरांकडे जायचे म्हणून, आज तर जायला जमलं नाही, पण उद्या आपण स्वतः दोघेही जण डॉक्टरांकडे जाऊयात. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो चालेल ना जीवा. असं म्हटल्यानंतर आता जीवाने नंदिनीला छान समजून सांगितलेलं असतं, तिला मोटिवेशन दिलेलं असतं आणि त्यामुळे आता नंदिनी पुन्हा एकदा खचलेली असते. पण आता जीवाच्या त्या समजावण्यामुळे आता तिलासुद्धा एनर्जी मिळालेली असते. जीवाने हातात घेऊन तिला प्रॉमिस केलेलं असतं की आपण उद्या दोघेही जण डॉक्टरांकडे जाऊया आणि सेकंड ओपिनियन डॉक्टरांचं घेऊया. असं म्हणून नंदिनी आणि जीवा आता उद्याच्या तयारीसाठी सज्ज झालेले असतात. त्यानंतर दोघेही जण आता देवाकडे पाहतात आणि दोघेही जण देवाकडे पाहून पुन्हा एकदा देवाला नमस्कार करत असतात आणि जीवा म्हणत असतो, आता काहीतरी चमत्कार होणारच आहे. काही जरी झालं ना तरी चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटल्यानंतर दोघेही जण डोळे बंद करतात आणि बराच वेळ गणपती बाप्पासमोर उभे राहून आशीर्वाद घेत असतात, देवाकडे प्रार्थना करत असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा तर खूपच इंटरेस्टिंग असा भाग असणार आहे बरं का. कारण आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आंब्याचा सीझन सुरू असल्या कारणाने आता मिथुनने
छान सुंदर असे ताजे आंबे मागवलेले असतात आणि आंबे हे आलेले असतात. पण आता खरं तर इकडे जे काही धनंजय आहे ना, ते धनंजयसुद्धा एक आंब्याची पेटी घेऊन आलेले असतात. काव्यासमोर आंब्याची पेटी असते. काव्याला आंबे फार आवडतात. आता काव्या म्हणत असते, अरे बापरे बाबा, तुम्ही आंबे पण घेऊन आलेला आहात. सीझनचा हा पहिला आंबा आहे. मी तर आता खूप जास्त आंबे खाणार आहे. मला तर आंबे खूप जास्त आवडतात असं ती म्हणत असते. आणि आंबा म्हणजे माझा जीव की प्राण असं म्हटल्याबरोबर आता मानिनी तिला म्हणत असते, काव्या काव्या, तुला आंबे खाता येणार नाही आहेत. त्यावर लगेच आता ती म्हणत असते, का मला का नाही आंबे खाता येणार? अगं म्हणजे तू आई होणार आहेस ना, म्हणून तुला आंबे नाही खाता येणार असं म्हटल्याबरोबर काव्याला धक्काच बसतो. त्यावर आता इकडे वसू नंदिनीला म्हणत असते, हो काव्याला नाही आंबे खाता येणार, पण आता नंदिनीला आंबे खाता येऊ शकतात. ती कुठे आई होणार आहे? ती आई होऊ शकत नाही. त्यावर आता नंदिनी वसूची नांगेच ठेचते. ती म्हणत असते, काय बोलताय वसू आत्या? मान्य आहे की मी आत्ता आई नाही आहे, पण मी आई नक्की होणार आणि एक दिवस आंबेसुद्धा नाही खाणार. पण आत्ता तरी मी आंबे खाऊ शकते बाबा, कारण मी आत्ता प्रेग्नेंट नाही आहे ना, आणि त्यामुळे मी आंब्याचा व्यवस्थित आनंद लुटू शकते असं ती वसूला बोललेली असते. आणि त्यामुळे वसू पुन्हा एकदा तोंडावर पडलेली असते. पण आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? रम्या कशा पद्धतीने इकडे काव्याला आंबे खायला घालेल आणि काव्या आता कसं कॉम्प्रोमाइज करेल, किंवा कशा पद्धतीने इकडे स्वतःला कंट्रोल करू शकते की आंबे खाण्यापासून, आता हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर काव्या आणि पारचं पुन्हा एकदा भांडण होईल का हे भांडण आता रम्यामुळे आणखीनच पेट घेईल, हे पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.